बापाची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन। आज तुम्ही जिल्हा परिषद समोर उपोषण करताय, आमरण उपोषण करताय का, पण कशासाठी? आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याचं कारण असं आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। आज कालच्या 31 तारखेला 6 महिने कालावधी होऊन गेलेला आहे। या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अद्यापर्यंत जिल्हा परिषदनं त्या कर्मचाऱ्यांना त्या जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही आहे। जे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव अजूनही या ठिकाणी पडून आहे। या संदर्भात आम्ही या ठिकाणी जे आमरण उपोषण करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आमचे अजून इतर प्रश्न आहेत की जे आंतरजिल्हा बदलून आलेले लोक आहेत त्यांची NPS आणि DCPSच्या रकमा त्यांच्या खात्यावर अजूनही जमा झालेल्या नाही आहेत। त्याचबरोबर अजून जे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत, परीक्षा परवानगीचे विषय आहेत, वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रश्न असेल किंवा पदोन्नतीचा प्रश्न असेल, या विविध प्रश्नासाठी या ठिकाणी जिल्हा परिषद समोर या संघटनेच्या माध्यमातून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपोषणासाठी बसलेले आहेत। जर का उपोषण करून सुद्धा जर का शासन तुमच्या मान्य करत नसेल त्याच्या पुढची तुमची भूमिका काय आहे? नाही, उपोषण करून जर शासन मान्य करत नसेल, आता आमची सध्याची लढाई म्हणजे असं काय माहिती का की एकतर गेट फुटल नाही तर डोकं तुटल, या 2 गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत। म्हणजे आज आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो आणि सातत्याने याने जोपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन याच्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत आम्ही यातला एकही माणूस कोणी उठणार नाहीये, अशी आमची सर्वांची भूमिका आहे। उपोषण करताय, काय राहील पुढची अंमलबजावणी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 6 महिन्यापासून प्रलंबित असणारी जेवढी काही प्रस्ताव आहेत जुन्या पेन्शनच्या संदर्भातले, शासनानं आदेश काढलाय, पण जिल्हा परिषदवाले आम्ही ज्यावेळेस प्रशासनाशी चर्चा करतो त्यावेळेस ते म्हणतात आम्ही मार्गदर्शन मागवतोय। आता वास्तविक पाहता शासनानं त्या GR मध्ये जाहिरात आणि अधिसूचना या 2 गोष्टी नमूद केलेल्या आहे। मग तुम्ही जर जाहिरात पूर्वीची असेल तर ती कन्सिडर करावी, किंवा जर अधिसूचना पूर्वीची असेल 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची तर अधिसूचना कन्सिडर करावी। आता संबंधित जी अधिसूचना असते ती आपल्या कन्सर्न डिपार्टमेंटशी असते। उदाहरणार्थ आम्ही सगळे शिक्षण विभागातले, तर मग शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्याशी संबंधित जर समजा ती अधिसूचना असेल तर ती आमच्यासाठी लागू होते। मग शासनानं ग्रामविकासची कन्सिडर करावी, शालेय शिक्षण विभागाची कन्सिडर करावी, किंवा मग आमच्या खात्याशी संबंधित जी जाहिरात निघालेली त्या जाहिरातीला कन्सिडर करावं। गेल्या 6 महिन्यापासून हा सावळा गोंधळ बीड जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे। त्यामुळे आमची एक मागणी आहे की एकतर त्यांनी तातडीने आमचे प्रस्ताव मंजूर करावे, किंवा जर तुम्ही ते मंजूर करत नसाल तर नेमकी अडचण कोणती आहे ती त्यांनी स्पष्टपणे सांगावी। जर शासन स्तरावरून त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही ते मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ। आजच्या उपोषणासंदर्भात श्री ससाने सर म्हणजे या जिल्ह्याचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे आडे सर यांनी आपली म्हणजे जे मुद्दे आहेत ठराविक मुद्दे आणि त्याच्यावर नेमकी शासनाने काय प्रक्रिया केली पाहिजे किंवा थोडक्यात शासनानं कोणत्या सक्रियतेने किंवा प्रभावीपणे मुद्दे सोडवले पाहिजे हे त्यांनी मांडलेलं आहे। एक महिला म्हणून मी माझं मत मांडत आहे की 2005 नंतर लागलेले जे शिक्षक आहेत किंवा जे कर्मचारी आहेत तर त्यांना पेन्शन जुनी पेन्शन नाही, तर त्या संदर्भात जुनी पेन्शन म्हणजे शिक्षक नाही कर्मचारी सगळ्याचा तो एक म्हातारपणीचा आधार आहे, खूप मोठा आधार आहे। आणि पेन्शनच नसेल तर म्हाताऱ्याचे काय हाल होतात हे आपण प्रत्यक्ष अनुभवातून प्रत्यक्ष अनुभव पाहतो। तर तसे अनुभव येणाऱ्या पिढीला येऊ नये म्हणून हा आमच्या सगळ्या संघटनेचा एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष बऱ्याचदा झालेला आहे, पण त्यावर आणखीही शासनानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। फक्त परिपत्रक निघतं आणि ते जागेवरच असतं, ते काही अंमलात आणलं जात नाही। तर जे काही परिपत्रक निघतात किंवा जे काही GR निघतात पेन्शन लागू होण्याचे, तर ते आमच्या कर्मचारी लोकांना ते त्यांच्या हाती मिळावं की हे तुम्हाला पत्र दिलेलं आहे आणि यापुढे तुम्हाला जे पेन्शन आहे जुनी पेन्शन मंजूर झालेली आहे असं परिपत्रक काढून शिक्षकाचं समाधान करावं, कायमचं समाधान करावं, तात्पुरतं करू नये असं माझ्या महिला म्हणून माझी एक मागणी आहे। महिला जिल्हाध्यक्ष मी काष्टाची आहे
म्हणून माझी एक मागणी आहे, माझ्या महिला भगिनी पण इथं आलेल्या आहेत, कारण हा गंभीर प्रश्न आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणी, परत निवड श्रेणी, हे सुद्धा मुद्दे खूप दिवसापासून निकाली काढलेले नाहीत. आणि वैयक्तिक सांगायचं, माझा सुद्धा प्रस्ताव टाकून मला वाटतं 3-4 वर्ष व्हायले, पण माझा प्रस्ताव निघालेला नाही. मीच भांडायला बसले, पण माझाच प्रश्न सगळ्यात मोठा आहे. आणि अनेक माझे बंधू भगिनी आहेत की ज्यांचे प्रश्न निघलेले नाहीत, ते शासनाने काढावे ही आमची ही मागणी आहे. त्यानंतर आंतरजिल्हा बदलीला आलेले जे शिक्षक आहेत, तर त्यांची सेवा ज्येष्ठतेने प्रस्ताव मंजूर करण्यात यावे अशी मागणी आहे. म्हणजे असे आमचे बरेच काही मागण्या आहेत, तर त्या मागण्या शासनानं पूर्णपणे मान्य कराव्या आणि त्याचं परिपत्रक काढून GR काढून आमच्या संघटनेच्या ताब्यात द्यावं ही माझी ठाम भूमिका आहे.